ट्रम्पवरती गोळीबार झाला आणि त्या गोळीबारामध्ये ट्रम्प वाचला. हे स्लीपर सेल जे ॲक्टिव्हेट झालेले आहेत, त्यांना टार्गेट दिसत नाहीये का? त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देण्यात आलं नाहीये का? कारण हे दरवेळेस कसे चुकू शकतात? मित्रांनो, ज्यावेळेस प्रचार रॅली होती, त्या प्रचार रॅलीमध्ये पण याला टार्गेट करण्यात आलं होतं. कानाला घासून बाप्याच्या गोळी गेली. कान फुटलं होतं, रक्त येत होतं. प्रचार होता मोठा, ज्यावेळेस राष्ट्रपती बनायचं होतं याला आणि त्यावेळेस लोकांना वाटलं, की एक असा युद्ध आपल्या अमेरिकेच्या या धर्तीवरती आहे, तो आपल्या देशासाठी लढू शकतो. मग या बाप्याला त्यावेळेस नियुक्त केलं राष्ट्रपती म्हणून आणि आता पण ज्यावेळेस ह्याच्या विरोधामध्ये वातावरण आहे पूर्ण अमेरिकेमध्ये, त्याच वेळेस ह्याच्यावरती गोळीबार होतोय. मित्रांनो, याचं कारण काय असू शकतो? याचं कारण स्पष्ट आहे मित्रांनो, हा सगळा ढोंगीपणा आहे. हे फेक नरेटिव्ह आहे. हे सगळ्या गोष्टी फेक आहेत. ह्याच्यावरती जे पण हल्ले होतात, हे सगळे फेक असू शकतात. कारण मित्रांनो, ज्यावेळेस तुमची इमेज जी असते ती अक्षरशः खालावलेली असते, डाउन होते, त्यावेळेस असे लीडर जे असतात ते कटकारस्थान करतात, की तुमच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षावरती हल्ला होतोय, तुमच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला किंवा तुमच्या देशासाठी लढणाऱ्या नेत्याला हल्ला होतोय, त्यावेळेस जाऊन लोकांच्या मनामध्ये ती भावना निर्माण होते आणि त्या व्यक्तीला सपोर्ट येतो. मित्रांनो, हे जे ट्रम्प आहे त्यांचा सपोर्ट पूर्णतः गेलेला आहे आणि आता जे अमेरिकेमध्ये वातावरण आहे, ट्रम्प विरोधी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचमध्ये मित्रांनो, जे ट्रम्पचे लोकं आहेत, जे ट्रम्प आहेत, ते प्लॅन करत असतील, की आपल्यावरती घ्यायचं, अटॅक करून घ्यायचं, लोकांच्या भावनांशी खेळायचं. लोकांना वाटलं पाहिजे, की आपण देशासाठी काहीतरी करतोय, त्यामुळं आपल्यावरती हे हल्ले होत आहे आणि हेच दाखवायचं काम आता ट्रम्प करत आहेत. मित्रांनो, जे स्लीपर सेल्स आहेत, ते इराणने बोललं होतं, की आम्ही ॲक्टिव्हेट केलेले आहेत. कधीही टार्गेट करू शकतात, कधीही मारू शकतात. आता फक्त ह्यांनी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या दाखवून दिल्या. प्रोग्रामॅटिकली दाखवून दिलं, की "बाबा रे, माझ्या जीवाला धोका आहे. मी तुमच्यासाठी लढतोय. मी अमेरिकेतल्या लोकांसाठी लढतोय." म्हणून ह्याने दाखवून दिलं असेल. पण खरं कारण काय आहे? तर हा ढोंगपणा आहे. हे स्वतःच लावलेले बकरे आहेत. दरवेळेस हा कसा वाचू शकतो? मित्रांनो, ज्यावेळेस ह्याच्यावरती गोळीबार झाला होता, त्या अँगलला कोणीही मरू शकला असतो. 70-75 वर्षाचं म्हातारं आहे हे. त्यावेळेस हे वाचलं, कानापासून गोळी जी होती ती घासून गेली आणि ह्या अमेरिकेच्या वेड्या-भोळ्या जनतेने त्याला राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. राष्ट्राध्यक्ष झाल्यावरती ज्या प्रकारे हुकुमशाही याने राबवलेली आहे पूर्ण जगामध्ये, प्रत्येक देशाला नडत आहे मित्रांनो. प्रत्येक देशाला ॲक्वायर्ड करायचं आहे. जिथं तेल आहे त्या देशाला आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. मेक्सिकोशी नडला, मेक्सिकोला ताब्यात घेतलं, तिथलं तेलावरचे कंट्रोल ताब्यात घेतले. मेक्सिको झालं, आता इराणवरती आले होते, परंतु इराणचे जे लढाके आहेत ते अक्षरशः ताकदवार निघले आणि ट्रम्पलाच घाम फुटला. मित्रांनो, 1 महिना हे युद्ध चालतच होतं. हे शीतयुद्ध चाललं. ह्या शीतयुद्धामध्ये अमेरिका पूर्णतः नुकसानीच्या वादात चाललं होतं, निगेटिव्हमध्ये चाललं होतं. एवढं प्रचंड नुकसान त्यांना झालं. पूर्ण जागतिक मंदीवरती हे नुकसान झालं. आजही आपण गॅस वगैरे जे आपण आपले प्रॉब्लेम्स आहेत त्यांना फेस करतोय. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ट्रम्पमुळे होत आहेत आणि एवढंच नव्हे मित्रांनो, तिथले जे मूलभूत लोकं आहेत त्यांच्यावरती पण हा अन्याय करतोय. मित्रांनो, LGBTQ पासून सगळे जे पण नॉर्मल लोकं आहेत त्यांच्यावरती हा अक्षरशः असे कायदे लादतोय, जे की आजपर्यंत अमेरिकेच्या इतिहासामध्ये कुठल्याच राष्ट्राध्यक्षाने लागले नसेल. याची इप्स्टीन फाइल्स याला क्लोज करायची होती, ही दाबायची होती म्हणून याने जगातच युद्ध चालू केलं. एवढंच नव्हे मित्रांनो, आता ह्याला लोकांना जवळ करायचंय. लोकं जे याच्यापासून लांब गेलेले आहेत त्यांना परत जवळ करायचंय. अमेरिकेमध्ये मिडटर्म इलेक्शन्स आहेत त्याच्यासाठी हा परत एकदा यांनी स्वतःवरती गोळीबार करून घेतला. आमच्या संसदेमध्ये हल्ला झाला, माझ्यावरती हल्ला व्हायचा प्रयत्न झाला. एक माणूस पकडला, त्याला आत टाकण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो हा करतच राहतो. याचं म्हणजे एक हा बिझनेसमॅन आहे मित्रांनो. हा तेवढ्या गोष्टीपर्यंतच विचार करतो, ज्यावेळेस ह्याचा प्रॉफिट असतो आणि आता त्या इलेक्शनसाठी पुन्हा एकदा याने गोळी खाल्लेली आहे. जे मिडटर्म इलेक्शन येत आहे आता अमेरिकेमध्ये त्याच्यासाठी पुन्हा एकदा गोळी खाल्लेली आहे. आधी पण ह्यांनी इलेक्शनसाठी गोळी खाल्ली होती. परंतु आता विचार करा स्वतःवरती गोळ्या खाऊन निवडून येणारा राष्ट्राध्यक्ष हा ट्रम्प आहे. नक्कीच मित्रांनो, ह्या फेकू ढोंग ट्रम्पवरती तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.